हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इथला 5वी स्कॉलरशिप आणि इथला 8वी स्कॉलरशिप याची पेपरची मालिका कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत सुरू आहे. या मालिकेमध्ये इथला 5वीचा पेपर नंबर 24 इंग्रजी बुद्धिमत्ता या पेपरचं सोल्युशन आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. या पद्धतीने दररोज एक पेपर 5वीचा आणि 8वीचा रोज सकाळी आपल्याला सकाळी 8 वाजता तुम्हाला ऑनलाईन दिला जातो. संध्याकाळपर्यंत सोडवण्यासाठी वेळ दिला जातो आणि संध्याकाळी त्या पेपरचं लाईव्ह सोल्युशन घेतलं जातं. पेपर तपासला जातो आणि समजून दिला जातो. तर आज आपल्याला पेपर तपासायचा आहे. पेपर क्रमांक 24 इंग्रजी बुद्धिमत्ता. या पद्धतीची आपली नवोदयची मालिका ही झाली. नवोदयच्या मालिकेमध्ये किती झाले पेपर? 115. तर इथं 8वीचा किती चाललाय पेपर? 8वीचा 115वा स्कॉलरशिपचा पेपर चाललेला आहे. पेपरचं आपण सोल्युशन घेऊया. स्क्रीनला पेपर घ्या. ओके, स्क्रीन आणलाय का? हा, चला. Unscramble the word. Select the correct option. इथं लिखून दिलेले आहेत अक्षर आणि त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. इथं खालचे पर्याय वाचले तर तुम्हाला ते लक्षात येतात. वॉटर कलर, वॉटर मेलन, वॉटर वर्म, वॉटर टँक એટલે पर्याय वापरले तर फक्त आणि फक्त वॉटर मेलनच बनतो. वॉटर मेलन म्हणजे काय रे? कलर का? विच कलर? रेड कलरचं असतं. ओके. फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. याच्यामध्ये कोणता अक्षर लपलेला आहे रे? एच. फक्त व्ही नाही होणार, उलटा आहे. आपल्याला सरळ ही काय एच? हा, काय पर्याय नाही पण तिथं एच आहे लपलेला. ओके, चला. व्हॉट इज द डॉग डुईंग इन द गिवन पिक्चर? काय करते ते? भुंकतंय. कुत्र्याचे भुंकणे याला काय म्हणतात? बार्क. बार्क क्रिया आहे म्हणून ते बार्किंग आहे. नुसतं डॉग साऊंड त्याचा बार्क असतो. तर भुंकताना दाखवलेली क्रिया करताय म्हणून ते बार्किंग आहे. सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द गिवन ग्रुप. आईस, नाईस, प्राइस उच्चार केले पाहिजे. तर त्याला पीस आहे, हा पाईस नाहीये. ज्यूस आहे, स्लाइस आहे, बॉईज. इथं स्लाइस उच्चार केल्याशिवाय तुम्ही जर नुसता सी 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 बघितलं तर इथे सी आहे, इथे सी आहे, इथे सी आहे. याचे उच्चार करून बघणार. आईस, नाईस, प्राइस, पीस, ज्यूस, स्लाइस, बॉईज. हे वाचलं पाहिजे, उच्चार केला पाहिजे. चूज द करेक्ट वर्ड इफ द फॉलोइंग वर्ड्स आर अरेंज्ड अल्फाबेटिकली. व्हिच वर्ड विल कम लास्ट? शेवटला कोणतंही अल्फाबेटिकली लिहिलं तर कोणतंही शेवटला लास्टला विचारलं. आता याचे पहा कोणकोणते शब्द दिले. फेस, हँड, फिश, फ्रॉग. यप ने सुरुवात होणार. मी इथं यप बघितला, इथं यप आहे, इथे यप आहे, इथे यप आहे, यप आहे. लावता येईल का नंबर? वैष्णवी लावता येईल का नंबर? नाही लावता येईल. मग दुसरा अक्षर बघितला पाहिजे. दुसरा अक्षर काय आहे? इथे ए आहे, इथे दुसरा अक्षर ए आहे, इथे दुसरा अक्षर आय आहे, इथे आर आहे. मग ए वर्ण. आता इथं पहिला आपल्याला काय विचारले? त्याची लास्ट विचारले. पहिलं कोणतं दुसरं कोणतं गरजेचं आहे का? ए वर्ण पहिलं आणि दुसरं हे येणार. म्हणजे पहिलं कोण? आई का आई? पण आपल्याला गरजेचं नाही ना पहिलं दुसऱ्याचं. काय नंबर लावला? हा असो पहिला किंवा हा असो पहिला. हा पहिला असेल तर हा दुसरा येणार आहे, हा पहिला असेल तर हा दुसरा येणार आहे. आपल्याला लास्ट म्हणजे 4 नंबरचं विचारलेलं आहे. इथं भांडत बसायचं, इथं वेळ घालवत बसायची गरज. हे पहिलं दुसरं होतं. आता जर पहिलं विचारलं असतं तर मग आपल्याला याचे नंबर लावावे लागले असते, काढावे लागले असते. तर गरज नाही. त्यामुळं
या ठिकाणी पहिले दुसरं बघू नका, दुसरे बघू नका, याला पहिला दुसरा नंबर देऊन टाका. आता भांडणं आहे त्या तिसऱ्या आणि चौथ्या, तिसरा कोण आणि चौथा कोण. मग पहिला या वर्ण नंबर लावता येत नाही, नंतर आय आहे, इथं आर आहे. ABCD मध्ये काय येतो अगोदर आय येतो, म्हणून हा 3 नंबरला आणि हा 4 नंबरला. आपल्याला लास्टला म्हणजे 4 नंबरला कोणतं येईल, पर्याय क्रमांक 4. हे कोण आहे तिथं बसलेला आया. पोरं का गेली उठून बाहेर बघ रे. बापूला काय होत, बापूच्या घरचे आले. बापूच्या बरोबर चैतन्य पण गेलाय. हो की पुढे 6वा प्रश्न. देअर इज गाठ बिटवीन मंडे अँड वेन्सडे. आता इथं आठवड्याचे डेट पार्ट पाहिजे. डेट पार्ट असतील तर याच्यामध्ये काय काढलं आहे, मंडे आणि वेन्सडे. याच्या बिटवीन मध्ये काय तर इथं संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. मंडे, ट्यूसडे, वेन्सडे. मंडे आणि वेन्सडेच्या मध्ये ट्यूसडे, ट्यूसडेचं स्पेलिंग, ट्यूसडेचं स्पेलिंग एकच आहे. पण आहे तिथं स्पेलिंगची काय अडचण येत नाही. TUESDAY ट्यूसडे. हे स्पेलिंग आपले पाठ पाहिजेत. वैष्णवी स्पेलिंग ट्यूसडेचं काय आहे, हा लक्ष नाहीये तुझं. TUESDAY. Which of the pair is not correct? कोणती जोडी करेक्ट नाही, म्हणजे बाकीच्या जोड्या सगळ्या करेक्ट असणार आहे. काय म्हणलेलं आहे, स्वीट बनाना. बनाना म्हणजे काय, केळी. कसं असतं, स्वीट, बरोबर का. बनाना स्वीट असतं का, असतं. नंतर आहे फ्लेवर बॉय. बॉय कसा असतो, फ्लेवर. ओके. हॉट ज्यूस. हॉट ज्यूस कुठं केलाय का, कसला ज्यूस असतो, कोल्ड असतो. बरोबर काय. ज्यूस आपण कधी उन्हाळ्यामध्ये पितो, तसं थंडीमध्ये वगैरे पित नाही. आणि जरी पिला तर तो ज्यूस कसा असतो, कोल्डच असतो. असा हॉट काय ज्यूस करत नाही. ज्यूस काढताना फळांचा असतो. फळांचा ज्यूस हा जरी कोल्ड नसला तरी फळं असताना कोल्ड असतात, थंड असतात. सर्वसाधारण तापमानाला देखील बाहेरच्या तापमानापेक्षा ते थंड असतं. त्यामुळं इथे बॉय फ्लेवर होऊ शकतो. सगळे बॉय फ्लेवर असतील असं नाही. आमचा एखादा ध्रुवसारखा आगाव पण असू शकतो. आणि ग्रीन पीज. पीज म्हणजे काय, वाटाणा. व्हाईट पीज पण असतो की, पण ग्रीन पीज आहे. याचा अर्थ काय, फक्त ग्रीन पीजच आहे असं नाही. व्हाईट पीज पण असतो, पण ग्रीन पीज असतो. आपण बघितलं का ते, हे बघितलंय मिरची कुठल्या कलरची असते, रेड आणि ग्रीन दोनच कलरचे असतात. पण जर याच्या बागेतली दुसरी मिरची, ढोबळी मिरची, त्याला कसली मिरची म्हणतात, काश्मीरी मिरची. किती कलर मध्ये असते, खूप कलर मध्ये. पिवळी पण असते, लाल पण असते, हिरवी पण असते. ढोबळी मिरची म्हणता ना तुम्ही त्याला, हा, ती वेगवेगळ्या कलर मध्ये असते. जास्वंदाचं फूल आपण बघितलं तर लाल जास्वंदच आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यामध्ये अगदी 100 प्रकार आहे माहिती असते. चला, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो. सी इज पायनॅपल. आता इथं ईटचा योग्य फॉर्म वापरायचा. सी इज इटिंग पायनॅपल. हे प्रेझेंट टेन्स मधलं का वाक्य, त्यामुळे इथं सी इज इटिंग पायनॅपल. आता हे वाचल्याचं वाक्य बनवलेलं, सी इज इट पायनॅपल, सी इज एट पायनॅपल, सी इज इटन पायनॅपल, सी इज इटिंग पायनॅपल. वाक्य वाचले की कळतात. Read the clue and find the correct letter of complete the riddle. इथं रिडल पूर्ण करायचंय आणि याच्यासाठी कोणतं वापरावं लागेल का. आता इथं आपल्या ओळखीचा शब्द उभा लक्ष देत नाही, आडवा येतो लगेच. कोणता येतो, फुटबॉल. फुटबॉलला कोणता वापरा,
आणि मग उभा बनवला तर काय होईल? SWEATER, स्वेटर. आता रोजच्या वापरातला शब्द नाही त्यामुळे लगेच लक्षात येत नाही. फुटबॉल मात्र लगेच लक्षात येतो. त्यामुळे इथं टी येणार आहे. पर्याय वापरून सगळे कोणते अर्थपूर्ण शब्द बनतात ते बनतात. Which is the ninth month of calendar year? Calendar year मधला 9th month. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. स्पेलिंग मध्ये काय आपल्याला करायचंय का? नाही, फक्त काउंटिंग करायचं. Identify the punctuation mark for the sentence. Are you angry with me? Are you angry with me? हा काय विचारलेला आहे? क्वेश्चन आहे. माझ्यावर रागवलेला आहेस का? Are you angry with me? इथं क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन मार्क What the time will be after 30 minutes? आता इथं टाइम काय झालेला आहे? आता 6:30 झालेला आहे. 6:30, 6:30, 6:30 दोन्ही पण झाले. 6:30 झाले साध्या. आणि त्यांनी काय म्हणलेलं आहे? प्रश्न वाचा नाही. व्हॉट द टाइम विल बी आफ्टर 30 मिनिट? 30 मिनिटाचं काय टाइम बोलले त्यात? 7 AM असेल तर PM असेल. त्याला 24 तासी घड्याळ नाहीये, 12 तासी बनवलेलं आहे. इथं 7 टाइम होणार आहे, 7 वाजणार आहे. 7 म्हटल्यानंतर टायमिंग 7 o'clock. Look at the picture and choose the correct alternative. आता इथं काय आहे? हा पक्षी कोणता आहे? पॅरट. त्याचं जे घर असतं त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ढोली. झाडामध्ये त्याच्या खोडामध्ये तो होल करतो, त्यानंतर ढोलीमध्ये तो राहतो. आता माणसं पिंजऱ्यामध्ये ठेवतात, ठीक आहे, त्याचं नैसर्गिक घर नाही. पर्याय काय ते पण बघितलं पाहिजे. पिंजरा आहे का ढोली आहे? नैसर्गिक त्याचं ढोली आहे. पाळलेले किती आहे? 1% देखील पोपट पाळलेले नाहीये. जवळ सगळे पोपट हे नैसर्गिक वासातच राहतात, निसर्गात राहतात, ते ढोलीमध्ये. आणि त्याच्या आवाजाला काय म्हणतात? चॅटर. त्यामुळं इथं उत्तर येणार आहे हॅलो, हॅलो आणि चॅटर. पुढे which of the following pair of singular plural number is not correct? Not correct म्हणजे नॉटला तर गोल करा, म्हणजे लक्षात राहतं. बाकी 3 करेक्ट असतात. आता इथं पहा, बुश, बुशेस करेक्ट आहे. टूथ, टीथ करेक्ट आहे. सेंचुरी, सेंचुरीज. काय पाहिजे इथं? इयर्स पाहिजे. आणि इथं वाय असेल शेवटला तर काय होतं रे? वायचा आय होतो. आणि इयर्स म्हणजे तसली काय? CENTURY सेंचुरी त्याचा. आणि CENTURIES सेंचुरीज. हॉलिडे, हॉलिडेज. हे बरोबर आहे. तिथं सेंचुरी, सेंचुरीज, इयर्स पाहिजे. What game is related with the given picture? या पिक्चरच्या रिलेटेड गेम कोणता? टेबल टेनिस, बेसबॉल, टिक टॅक, बॅडमिंटन. तर हे आहे रॅकेट आणि काय म्हणतात शटल. हे कशासाठी वापरतात? बॅडमिंटन. टेबल टेनिस बघितलंय? हे फक्त एक पूर्ण वायर आहे, त्याच्यामध्ये त्याची भरीव असतं आणि बॉल असतो छोटा, तो टेबल टेनिसला. आणि जर लॉन टेनिस असेल तर त्याच्यामध्ये ते बॉल असतो, पण तो टेनिस बॉल असतो. बॅडमिंटनचा बॉल, बॅडमिंटनला बॉल नसतो, शटल असतो. टेबल टेनिसला बॉल असतो, तो अगदी हलका असतो. पुढे फाइंड द ऑड मॅन आउट. त्यातला ऑड काढायचा आहे. काय आहे? मच्छर आहे आपला, त्याला काय म्हणतात? मॉस्किटो. हे काय? स्पायडर आहे, रॅबिट आहे, आणि काय? कॉकरोच. हे काय? सगळे कीटक आहे.
आणि हा काय आहे? रॅबिट प्राणी. कीटक कशाला म्हणायचं? ज्याला 6 पाय असतात किंवा पंख पण असतात. त्याला कोकळीला पंख असतात, त्या मच्छरला पंख असतात, ही कीटक आहे. Which of the following is not a vegetable? Vegetable नाही. काय पोटॅटो व्हेजिटेबल आहे. कोकोनट नारळ व्हेजिटेबल आहे का? नाही. कुकुंबर, कुकुंबर म्हणजे काय? कुकुंबर काकडी. कॅरट हे सगळे व्हेजिटेबल आहे. कोकोनट काय व्हेजिटेबल नाही. Which of the following is not a part of our hand? हँडचा पार्ट नाही. एल्बो, एल्बो म्हणजे काय? कोपर. रिस्ट म्हणजे मनगट. रिस्ट वॉच असतो, मनगट बांधायचं घड्याळ, त्याला रिस्ट वॉच म्हणतात, नुसतं वॉच नाही, रिस्ट वॉच. पार म्हणजे तळहात. अँकल, अँकल म्हणजे घोटा, तो कशाचा आहे? पायाचा. पुढं आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. फ्लॅग आहे. हे काय? हिदर. हिदर म्हणजे काय? पीस. पंख नाही, पीस. पंखा म्हटलं पीस. मी ते प्राण्या पक्ष्यांना वगैरे पीस असतात त्याला हिदर त्या पर्याय क्रमांक. Choose the correct picture related with the given action word. To brush. ब्रश करायचा. आपण करता का ब्रश? कधी करता? सकाळी. म्हणजे ब्रश करणे म्हणजे काय करणे रे? दात घासणे. काय करते? कपडे घालते का ब्रश करते? नाही ना. इथे केस पुसते. काय म्हणायला लागेल त्याला? ड्राय हेअर. मिक्स द हेअर म्हणता येईल का? इथे केस विंचरते, कॉम्ब. आणि ते ब्रश. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथं विरुद्धार्थी शब्द आहे, त्यातलं करेक्ट कोणतं आहे ते विचारलंय. अरायव्हल, डिपार्चर. अरायव्हल म्हणजे डिपार्चर म्हणजे जाणे. क्लीन च्या विरुद्ध काय पाहिजे? अपोजिट. डर्टी. डार्कच्या विरुद्ध फेंट. ब्लॅकच्या विरुद्ध व्हाईट. गोल्डच्या विरुद्ध लाईटच्या विरुद्ध ब्लॅक होईल किंवा अंधार डार्क होईल. पुढे चूज द मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड. बटरफ्लाय. त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा. PERF आहे का अर्थपूर्ण शब्द? नाही. बटर सकाळी चहा बुडवून खाताना ते बटर ना हा करतोय. बटर म्हणजे काय रे? लोणी. लोणी ताक हलवल्यानंतर येतं ना वरती ते लोणी. त्याच्यापासून आपण तुंप तयार करतो. तुंप. हा तूप. तूप. हा हे काय अर्थपूर्ण शब्द आहे? आग्र. पण याच्यामध्ये तो देखील अर्थपूर्ण होऊ शकतो. पण इथं बटर जास्त होतं. रब देखील बसतोय, पण जसाच्या तसा घेतला तर BUTTER बटर. फ्लाय पण याच्यापासून करू शकतो. फ्लाय म्हणजे काय? माशी. पुढे which one is a different crop from the other. क्रॉप म्हणजे पीक. वेगळं पीक कोणतं आहे? कॉर्न. कॉर्न म्हणजे काय? मका. सनफ्लावर सूर्यफूल. ग्राउंडनट. ट्यूबरकेल ऊस. ऊस. यात वेगळं कोणतं पीक आहे? सनफ्लावर. का सनफ्लावर काढलं? सनफ्लावर का काढलं?
ग्राउंडनट हे वेगळं निघेल का, तर हे कॉर्न म्हणजे मका झाडाला वरती येते, सनफ्लावर देखील वरती येतं, ग्राउंडनट अंडर असतं, शुगर मिल वरती येतं. वेगळं निघलं ग्राउंडनट. पर्याय क्रमांक 3 पाहिजे 23चा. 23चा पर्याय क्रमांक 3. पुढं आय विल मीट यू डॉट डॉट संडे. I will meet you on Sunday. For Sunday कसं? for कसं वापरून बघा ना. In, on, for, at. I meet you on Sunday. तुला मी संडेला रविवारी भेटेन. How many letters of the given pictures name? याच्या पिक्चरचं नेम जे आहे त्यात किती अक्षर आहे? काय रे? ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स आहे त्याच्यावर त्या आधीचं चिन्ह आहे, कार नाही होणार. आधीचं चिन्ह नसले तर लगेच कार केलं असतं. वरती दिवा आहे का आधीचं चिन्ह म्हणजे ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्सचं स्पेलिंग AMBULANCE. किती अक्षर आहे? 9. त्यामुळे 25 चौकार पर्याय क्रमांक 4. चला बुद्धिमत्ता यावरती ABCD दिलेली आहे. गटात न बसणारा पर्याय निवडा. उतरंड, ढीग, चवड, थप्पी. वेगळा कोणता निघेल? बोला. ओके. सगळेच्या सगळे समूहदर्शक शब्दच आहे. मी तर केवळ नुसतं समूहदर्शक शब्द नाही म्हणून असं कोणताच नाही. तर तिथं त्याचं लिंग बघितलं. उतरण, ती एक उतरण म्हणजे स्त्रीलिंग आहे. ढीग म्हणजे पुल्लिंग आहे. चवड म्हणजे स्त्रीलिंग आहे. स्त्रीलिंगी आहे आणि त्या ढीग हा पुल्लिंगी समूहदर्शक शब्द आहे. बोला काय म्हणणं आहे तुमचं? हात वर केला आपण. इरेज युअर हँड. बोला. 27. ओके. 27वा 4945, 6050, 2603, 1115. बोला सोनवलकर. 5 ने भाग जाणाऱ्या संख्या. 5 ने भाग जाणाऱ्या संख्या. पर्याय क्रमांक 3 ला 5 ने भाग जात नाही. 5 ची पद्धती एकच आणि 5 किंवा 0. ओके. अजून वेगळं कोणाचं नाही. एवढंच आहे का? 5 ने 9 ला भाग जाणाऱ्या संख्या. 27चा पर्याय क्रमांक 3. 27चा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ओके. पुढे 28वा प्रश्न पहा. आशिया, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका. बोला. ध्रुव. ओके. खंड. खंड काय? खंड. आशिया खंड, अंटार्क्टिका पण खंड आहे, ऑस्ट्रेलिया पण खंड आहे, श्रीलंका खंड नाही. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. आता इथं 9वा पहा. 29वा प्रश्न. वेगळा कोणता निघेल? पर्याय क्रमांक का होईल गोरे? पर्याय क्रमांक 3. काय वेगळा? पर्याय क्रमांक 3. तर 2 रेषांना 2 क्रॉस केलेले आहे. आधी देऊ का चष्मा देऊ का माझा? थोडं लक्ष दे. इथे आडव्या 2 रेषांना उभ्या रेषेने क्रॉस केले. इथे आडव्या 2 रेषांना उभ्या क्रॉस केले. तिरके आहे. इथं क्रॉस केले का? इथे क्रॉस केले. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. 30 दिलेल्या चिन्ह मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी चिन्हाचा कोणता गट येईल तो पर्यायातून निवडा. आता इथं काय चिन्ह आहेत पहा बरं. 2 त्रिकोण 2 चौकोन आहेत. इथे 2 चौकोन 2 त्रिकोण आहेत. 2 त्रिकोण 2 चौकोन आहेत आणि इथे पुढे 2 त्रिकोण 2 चौकोन येणार आहे. पण काय झालं? पहिल्यांदा दुसऱ्यामध्ये बदल काय झाला? शेवटची आकृती आहे ही पहिल्यांदा घेतली
पुढे आहे तसे हे मांडले. नंतर शेवटचा चौकोन आहे तो पुढे घेतला, नंतर आहे तसं मांडलं. शेवटचा हा त्रिकोण पुढे घेतला जाईल, म्हणजे त्रिकोणामध्ये रेष उभी असणारा, नंतर हा चौकोन, नंतर हा चौकोन, नंतर हा चौकोन. कोणत्या पर्यायामध्ये आहे? रेष, त्याचा मोकळा, नंतर रेषेचा पर्याय क्रमांक 2. चला प्रश्न क्रमांक 31. त्याच्यामध्ये 5 चिन्ह आहेत. काय बदल होतोय तो पहा. काय होतोय बदल? या ठिकाणी तिघांचं तोंड डावीकडे, दोघांचं उजवीकडे. इथे दोघांचं होतं, आता इथे कितीचं झालं? तिघांचं झालं. इथे आता 5 जणांचं. पर्याय क्रमांक इकडे कोणाचा इथे कमी होत जातोय, इकडे वाढत जातोय. कारण केवळ एवढंच पाहिलं. इथे 2 आहेत, इथे 3 आहेत, इथे 4 आहेत, इथे 5 असतात. ओके, छान. प्रश्न क्रमांक 32. तंतोतंत आकृती. सगळं बघायचं का आपण बुद्ध? नाही, एकच गोष्ट बघायची. या ठिकाणी हा चौकोन पहा. तंतोतंतीच्या चौकोनासारखा जो आकार आहे, याच्यावर कोणता पर्याय कट होईल? दुसरा, तिसरा, चौथा. तिथं पाहिजे तिथं नाही. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. आणि मग इथं बाकीच्या गोष्टी पण चेक करा. त्रिकोण जुळतो का? जुळतो. कोण भरलेला, चौकोन, त्रिकोण, टिक्का, रेषा सगळं जुळतं. पर्याय क्रमांक 1. चमच्याला पळी म्हटली. ओके, चमच्याला चमचा पळीत काय फरक आहे रे? ओके, चमचा पळीमध्ये फरक काय? सारखंच किरण. काय फरक आहे रे? हा, चमचा लहान असतो, तो हे खायला वापरतो. काही वेळा थोडासा मोठा पण असतो. पळी, संध्यापळी बघितली देवाला वापरतात. ती संध्यापळी देखील कशी असते? खोलगट असते. पळी म्हणजे जास्त खोल असणारा चमचा. फरक आहे, चमचा उतळ असतो तर पळी खोल असते, त्याच्या आधा बसते. आणि खडं वाढायला जर असेल ना, ओके, खडं वाढायला पळी, मग तर काय चलगडत असते. हा, तेच की, रस्ता वाढायला नाही. हा, मटण वाढायला जर असेल तर मग तर काय, श्रीनीची मज्जाच मज्जा. हो, अरे हो, कुणाला काय देतोय आपण? न खाणाऱ्या देवाला तुम्ही वाढायला लागलाय. ते खात नाहीये. वास काय लहानपण करू शकत नाही, पण शेजारी ती आहे ना प्रेरणाला घेऊन तू बी आहे का? वैष्णवी आहे, नाही तर पुढे जाधव आहे. त्याला काय, आम्ही सगळेजण आहेत तुझ्या शेजारी. तू काय करू नको, फक्त आमच्या बरोबर पण तिला कर. चला पुढे. चमच्याला पळी म्हटले, पळीला रवी म्हटले. रवी घुसळायला वापरतात. रवीला झाडा म्हटले, झाडाला गाळणे म्हटले. तर ताक घुसळण्यासाठी काय वापरा? ताक घुसळायला काय वापरतात रे? गोरे. ताक घुसळायला काय वापरतात? रवी. रवीला काय म्हटले? ताक घुसळायला काय वापरा? झाडा. अरे प्रश्न असतो की आरशाची प्रतिमा, आरसा इकडे असतो, केलं हा त्रिकोण आहे तो उलटा होईल. या पद्धतीने या त्रिकोणावर पहिला पर्याय कट होईल. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आहे. नंतर काय आहे पहा, इकडे गोल वरती आहे तो वरतीच राहणार. गोल आहे तो वरती, पण तो आरशापासून लांब आहे. ते लांब पाहिजे, ते जवळ गेल्यानंतर हा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि तिसरा. फरक याच्यामध्ये पहा, चांदणी पाहिजे तर चांदणी लांब आहे, जिथे चांदणी लांब इथे यायला पाहिजे, ती पर्याय क्रमांक 3 मध्ये दिली. उत्तर येणारे पर्याय क्रमांक. पेपरच्या वेळेस काय करायचं? आडूनच करायचं. भोकेला सांगितलं तरी नवोदयाच्या पेपरला नाही त्याने केलं, सोनवळकरांनी फक्त एक केलं. पुढे पहा, हा बी आहे, याचा आरशातलं केलं नाही तर डी होत.
या डी वरचा पर्याय पहिला कट होतोय, दुसरा तिसरा चौथा बरोबर आहे. आता वरचा यल हे पुन्हा आवाज येईल यलचा भाग यलचा अक्षरला म्हणजे तुम्ही या पद्धतीने होईल. याच्यावरून तिसरा पर्याय करतोय, पहिला दुसरा आणि चौथा फरक पाहत्या. आतला यस आहे तसंच राहील का यस, त्यामुळे तिसरा दुसरा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 4. आता पहा मानसिक पूर्वेकडे तोंड करून उभे होते हे आपण फळ्यावरती घेऊया. चला 36 व 37 पासून प्रश्न आपण फळ्यावरती घेऊया, नंतर तेव्हा गरज जाते तेव्हा पुन्हा खाली येऊया. ओके चला 39 40 प्रश्न आपल्याला फळ्यावर याच्यावरती सोडवता येईल. चला 39 40 बी बी एफ जे एल एल पी आर याला नंबर दिल्यानंतर तुम्हाला लगेच कळतं. नंबर दिले पाहिजे. बी चा नंबर किती रे 2, डी चा नंबर 4, एफ चा नंबर 2 4 6, इथे एफ चा नंबर 8, जे चा नंबर 10, एल चा नंबर 12 म्हणजे 8 10 12, एल चा नंबर 14, डी चा नंबर 16, आर चा नंबर 18 म्हणजे 14 16 18. इथं काय लिहिले 20 नंबर काय आहे 22 नंबर आणि 24 नंबर. उत्तर पर्याय क्रमांक ओके या पद्धतीने. आता ए वाय डी व्ही एफ सी याला पण नंबर द्या. ए चा नंबर वाय चा नंबर 25, 1 आणि 25 त्याचा डावीकडून 1 नंबर उजवीकडून 1 नंबर असे म्हणू शकता. किंवा 1 आणि 25 ची बेरीज केली तर किती येतात 26. डी चा नंबर 4, बी चा नंबर 22 त्याची बेरीज केली तर 26 येते. किंवा डावीकडून 4 नंबरला डी आहे तर उजवीकडून 4 नंबरला बी आहे. एफ चा नंबर 60, टी चा नंबर 20. डावीकडून 6 नंबर जर असेल एफ उजवीकडून 6 नंबर टी आहे. मग त्या पद्धतीने पाहिलं तर पहा एफ चा नंबर किती आहे 8, एस चा नंबर बघा त्या एबीसीडी मध्ये 19 आणि येते का 27. जे चा नंबर 10, क्यू चा नंबर 17, 10 17 27. किंवा डावीकडून उजवीकडून नंबर पहा. सी चा नंबर 3, बी चा नंबर बी चा नंबर 22 ची बेरीज केली तर 25 येते. के चा नंबर 11, नो चा नंबर 15 याची बेरीज केली तर किंवा डावीकडून 11 नंबरचा के उजवीकडून 11 नंबरचा ओ आहे. या पद्धतीने जमतं. चला 41 पहा. अनुराधा, अंजली, मंजुषा, रोहिणी, उमा, अमृता यांनी मुलगी वाचवा या विषयावर सुंदर निबंध लिहिला. या वाक्यात 3 अक्षरी शब्दांची संख्या 3 अक्षर. अनुराधा किती अक्षरी आहे 4, जिथं 3 अक्षरी त्याला अंडरलाईन करा. अंजली अंडरलाईन करा. मंजुषा, रोहिणी, उमा व अमृता यांनी मुलगी वाचवा या विषयावर सुंदर निबंध लिहिला. अक्षरी किती शब्द आले बघा 9. इथं तुम्ही असं नाही म्हणायचं की इथं महागुरुता म्हणजे म जोडला म वेगळा र वेगळा जोडून एकच अक्षर झालेलं. चला खाली पैकी कोणत्या शब्दाचा अर्थ रिवाज असा होत नाही. नाहीला गोल बोलकार. आता इथं रिवाज म्हणजे प्रवाह नाही, रिवाज म्हणजे प्रकार आहे. हा खूप वर्षापासून आमच्या गावाचा रिवाज आहे, प्रघात आहे, पद्धत आहे, रीत आहे, शिरस्त आहे. तर रिवाजचा प्रघात, रीत, शिरस्ता, रिवाज सगळे अर्थ बरोबर आहे. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1 प्रवाह. पुढचा प्रश्न घ्या.
532097806 5320 या अंक मालिकेत डावीकडून पाचवा आणि उजवीकडून चौथा अंक घेऊन कोणती संख्या तयार होईल? बघा, डावीकडून पाचवा, डावा हात कोणता तुमचा? हा डावा. डावीकडून पाचवा, 1 2 3 4 5 काय होतोय? 9. आणि उजवीकडून चौथा, 1 2 3 4 काय होतोय? 5. 9 आणि 5 पासून कोणती संख्या तयार होईल? 95. उलट सुलट करायला सांगितलं असतं तर केलं असतं. इथं पर्याय 59 पण केला फसवायला. अंक मालिकेत क्रमाने येणाऱ्या 2 अंकांची बेरीज 2 अंकी येते अशा किती जोड्या? 2 अंकांची बेरीज 2 अंकी. 3 चालेल का? 2 अंकी येते का? 3 2 2 0 0 9 9 7 अंडरलाईन करा. 9 7 ची बेरीज 2 अंकी येते. 7 8 त्याची बरोबरती त्याला अंडरलाईन करा म्हणजे वेगळ्या वेगळ्या दिसतं ते. 8 0 0 6 6 5 अंडरलाईन करा. 5 3 3 2 2 0 किती आल्या जोड्याच्या? 3 जोड्या आलेल्या आहेत. सारा इथं आपण याच्यावरती फळ्यावरती घेऊया. तर आपण 46 घ्या. पाण्याचे प्रतिबिंब. आता पाण्याचं प्रतिबिंब खाली पाणी असतं ते खाली येणार. पाण्यामध्ये काय होतं? वरची बाजू खाली जाते, वरती गुणिले चिन्ह येते, खाली गुणिले चिन्ह येते. त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? पहिला कट होईल. आणि या ठिकाणी दुसरा पण आला येते, तिसरा कट होईल. राहिला कोणता? दुसरा आणि चौथा. फरक काय आहे? टिंबामध्ये. टिंब पहा, हा उजव्या बाजूला असणारा टिंब पाण्यामध्ये उजव्या बाजूला येणार आहे. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक अगदी सोपं आहे. पर्याय कट पद्धत वापरली तर काही अवघड नाही, पण आपण केलं पाहिजे. पुढे 48वा प्रश्न पहा. याचं पाण्यातलं हा त्रिकोण कुठे जाणार आहे? खाली जाणार आहे. कसा होईल तो? उलटा. सरळ असणार त्रिकोण उलटा, उलटा खाली त्रिकोण. पण पर्याय कट, सगळे पर्याय कट होतात. उत्तर येते फक्त पर्याय क्रमांक 3. फक्त त्रिकोणावरून बघितलं तर बाकीच्या गोष्टी पण बघायच्या. भरलेला चौकोन त्याच्यावरती येणार आहे, इथं खाली येणार आहे, त्या खाली इकडं वर जायचं, इकडे खाली खाली आहे. चला, इथं रिकाम्या चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य संख्येचा पर्याय शोधा. 5 6 8 24 20 प्रश्नचिन्ह 7 4 9 तुम्हालाच विचारणार आहे, तुम्हालाच विचारणार आहे. बोला, ओके बोला. 6 ओके, हे मी आडवं सांगितलंय. 8 आणि 5 यातला फरक 3 येतो, 3 ची दुप्पट. बर, 9 आणि ओके, इथं जो फरक येणार आहे त्याची दुप्पट 20 हो तो ऐकून घेतो, थांबा जरा. इथं कोणता येईल? 34. ओके, आहे का 34 पर्याय? आहे, बरोबर आहे. चला, प्रबुद्ध सांग. हे सगळ्यात जास्त योग्य बरं का. 5चा आणि इथं आपल्याला वर्गाशी संबंध असतो. 7चा वर्ग 49 नंतर 5चा वर्ग 25 वजा केला 24 येतं. 7चा वर्ग 36, 4चा वर्ग 16, 36 मधून 16 गेले 20 येतात. मग 9चा वर्ग 8चा वर्ग 9चा वर्ग 8चा वर्ग 81 मधून 64 गेले 17. उत्तर पर्याय क्रमांक 1 हे सगळ्यात जास्त योग्य आहे. नाही पण घेतोय भूमी सांग. हा भूमी नाही, तू सांग रे. हा 5 7 12 ची दुप्पट 24. हा याची बेरीज 7 5 12 ची दुप्पट 24. 6 4 10 ची दुप्पट 20. 8 आणि 9 यांची बेरीज 17 ची दुप्पट 34. पर्याय मध्ये आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण इथं पाहिलं, वर्गावरनं पाहिलं तर 17 येते आणि इथं 2 पद्धतीने पाहिलं 34 येते. उत्तरात एकच दिलेलं असणार. असे कन्फ्युजन येणारे प्रश्न असतात.
इथं गोंधळायचं नाही. जास्त योग्य कोणतं वाटतंय तर माझ्या मते त्यांनी काय दिलं उत्तर, त्यांनी काय दिलेलं उत्तर दिले 34 दिले, पण माझ्या मते योग्य आहे 17. वर्ग दोन्ही संख्येच्या वर्गात मधला फरक 64 आणि 81 याच्या मधला फरक येतो 17. उत्तर पर्याय क्रमांक काय असेल तो 17चा. चला पुढे 50 51 खाली संख्या मागील प्रश्नचिन्हाच्या जागी काय 8 11 17 29 38 53 प्रश्नचिन्ह. बोला जाधव, तुमच्या पाड्याची संख्या बरं 8 आणि 11 मधला फरक 11 16 मधला 6, 17 आणि 26 मधला 9, 26 आणि 39 मधला 38 मधला 12 आणि ते 15. म्हणजे इथं किती पाहिजे म्हणजे 8 आणि 3 11 11 6 17 17 9 26 आणि 12 38 38 15 53 18 पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. चला पुढे आता सामाजिक बुद्धिमत्ता. सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये बघूया. नाही आहे 10 15 21 28 36 प्रेरणाचा 10 अधिक 5 15 यातला फरक किती आहे 5. 15 आणि 21 मधला फरक 6. 21 अधिक 7 28. ओके 28 अधिक 8 36 आणि आता 36 अधिक 9 45. ओके म्हणजे 10 आणि 5 15 15 आणि 6 21 21 आणि 7 28 28 आणि 8 36 36 आणि 9 45. हा बोला त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या 1 3 6 10 15 21 28 36 गेले विसरून सगळं. त्रिकोणी संख्या म्हणा सगळ्यांनी. हा त्रिकोणी संख्याचा पाठ असतो तर काय अडचण नव्हती. चला पुढे सामाजिक बुद्धिमत्ता. पाणी टंचाई. आता याचा अनुभव फक्त आयांनाच आहे पाणी टंचाईचा. काय असते पाणी टंचाई. घाटावरचे कोण कोण आहे अजून. घाटावरचा चैतन्य आहे, बापू आहे. यांना पाणी टंचाई म्हणजे काय उन्हाळ्यामध्ये अशी वाईट अवस्था असते प्यायला देखील पाणी नाही. हॉटेलमध्ये जर गेला तर अर्धाच ग्लास मिळतो पाणी. 5 रुपये एक्स्ट्रा घ्या पण पाणी द्या. नाही पाणी मिळणार नाही म्हणतात. खायला काय पाहिजे ते मागा म्हणतात. पाणी कमी मागा. अशी अवस्था. कपडे धुतात त्याच पाण्याने, आंघोळ करतात त्याच पाण्याने कपडे धुतात. पर्याय नसतो. पाणी तुपासारखं वापरतात ते जपून. तूप कसं आपण वाढतो भातावरती चमचा घालतो, पळीमध्ये मोठा चमचा घालतो आणि मोकळाच काढतो. फक्त नुसते असे करतो. टिपका पडल्यासारखं दिसतो. हा पडलं 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 पडलं. हा तर तसं तर पाणी आपल्या इथं नाही काय. आपल्या इथं आडवा कॅनेल वाहते पाणीच पाणी. पाणी टंचाई असल्याने गावातील नळाला थोडा वेळच पाणी येतं. अशा वेळी तुमची कोणती कृती योग्य आहे. तुम्ही तुमची पाण्याची सर्व भांडी भरून घ्या. माझा नंबर आहे. माझी सगळी भांडी मला अजिबात कोणी यायचं नाही. ठराविक लोकांनाच पाणी घेऊन द्या. हा हे आमच्या घरातलं आहे. ही आमची भाऊज आहे. ही आमचा मामा आहे. मामाला दुसऱ्या कोणाला नाही गृह मिळणार. सर्वांचं पाणी भरून झाल्यावर भरू असे म्हणा. सर्वांचं पाणी भरून व्हायला पाणी थोडाच वेळ इथं भरून होईल का रे कधी. चिटकन लोटकन फुलपात्र तांब्यापासून भरून ठेवलं जातं सगळं. त्यामुळे एवढ्या वेळ काय पाणी टिकणार नाही. सर्वांना योग्य प्रमाणात पाणी भरायला सांगा. प्रत्येकाने
प्रत्येक कुटुंबाने किती जण या नळावरती 10 जण, प्रत्येकाने एक एक हंडा घ्यायचा. झाला 10, एक एक हंडा, पुन्हा दुसरा हंडा, पुन्हा तिसरा हंडा, असं सगळ्यांनी समप्रमाणात वाटून घ्यायचं. एका स्त्रीची ओळख करून देताना इथं प्रश्न आपण थांबूया, आपण मागचे प्रश्न घेऊया, पुन्हा इथं 54ला येऊया. चला मागे कुठपर्यंत राहिलं होतं ते सांगा. काय ते सगळं पेपर स्क्रीनला होऊन नाही चालणार, आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. किती किती नंबर राहिले बघा. ओके 36, 37, 38 पाहूया. चला 36 पहा. मानसी पूर्वेकडे तोंड करून तो पण लावता कोण आहे का नाही उंचीला. काय बंद करायचं. ओके असून दे ना, काय हरकत आहे. 36वा प्रश्न. मानसी पूर्वेकडे तोंड करून उभी होत आहे. ती थोडी पावले पुढे गेली व उजवीकडे वळून 20 पावले चालली व उजवीकडे वळली तर तिच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे. पहा रचना करायची आहे. दिशा उत्तर उ द उ प आदन प वा उ. दिशा काढल्या. पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. पूर्वेकडे तोंड करा. तिथं थोडी पावलं पुढे गेली, थोडीशी पुढे गेली, उजवीकडे वळली. उजवीकडे वळली म्हणजे घड्याळाच्या दिशेने, म्हणजे घड्याळाच्या दिशेने उजवीकडे म्हणजे इकडे वळली. 20 पावलं चालत गेली. 20 पावलं चालत गेलेली आणि पुन्हा उजवीकडे वळली. उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने वळलेली आहे. तर तिच्या डाव्या हाताला कोणती. आता इकडे पहा पश्चिमेला आपल्याला इथं ही रचना करता. डाव्या हाताला विचारले, उजव्या हाताला विचारलं असतं तर घड्याळाच्या दिशेने गेली. डाव्या हाताला म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. उत्तर काय येणार आहे. दक्षिण. आता याची रचना करून बघूया. बोर्डने उभा राहा. पूर्वेकडे तोंड करून उभा राहा. आपल्या इथली पूर्व दिशा कोणती आहे. ओके पूर्वेकडे तोंड. जागेवरती चाल. पुढे जाऊ नको चालत. भिंतीला धराची. ओके जागेवरती चाल. ओके तू थोडं चालला. उजवीकडे वळला. उजवा हात कोणता तुझा. उजवीकडे वळ. आता जागेवर 20 पावलं जागेवरती चाल. ओके चालला 20 पावलं. आता पुन्हा उजवीकडे वळला तू. उजवीकडे वळ. कोणीकडे झालं रे तुझं तोंड. तोंड कोणत्या दिशेला झालं. पश्चिमेला. आपल्याला तोंड कोणीकडे झालं विचारलंय का. आपल्याला काय विचारलंय. तुझ्या डाव्या हाताला दिशा कोणती. डावा हात कोणता. डाव्या हाताला कोणती दिशा आहे. कोणती आहे. दक्षिण. वर्गात पेपरला सोडवायला बसल्यावर देखील असंच करायचं. जाग्या पेपर सोडवून बसलोय. पूर्वेकडे तोंड करून जरा हे जर पूर्वेकडे नाही आलं असं आलं तर मग पूर्वेकडे थोडस असं व्हायचं. असं असं झालं काय असं नाही. थोडस चालल्याचं जाग्यावरती. उजवीकडे वळला. मी तोंड कुणीकडे झालं ते बघायचं. नंतर पुन्हा एकदा उजवीकडे वळला. उजव्या हाताला कोणती उत्तर आहे. डाव्या हाताला दक्षिण आहे. आपलं तोंड पश्चिमेला. पाठीमागे जी या पद्धतीने ही रचना करायची. पुढे 37वा प्रश्न पहा. 37वा प्रश्न. निकिताचा जन्म 10 जानेवारी 2016 झाला. 10 जानेवारी 2016 वार दिलेला आहे रविवारी. तुमचा जन्म पहा 10 जानेवारीला 2016 झाला. रविवारी. तर पहिला वाढदिवस कधी. तारीख काय असणार आहे. पहिला वाढदिवस 10 जानेवारी 2017. कोणता वारी. कोणता वारी. हा मंगळवार. हा सोमवार यायला पाहिजे ना.
लीप वर्ष इथं जानेवारी 16 मध्ये जानेवारी 17 मध्ये जाणार, तर फेब्रुवारी कोणता काउंट होणार 2016चा. आणि या फेब्रुवारीचे दिवस किती असणार आहेत 29. काय 29 असणार आहेत ते लीप वर्ष. लीप वर्ष असेल तर त्याच तारखेचा वार 2 दिवसांनी पुढे जातो, म्हणून रविवारच्या सोमवार येण्याऐवजी मंगळवार येईल. बरोबर आहे उत्तर. छान. पुढे पहा, मुलांनी त्रिकोण व चौकोन अशा 2 प्रकारच्या 29 आकृत्या काढल्या. त्याच्या कोणांची संख्या 100 आहे, तर त्यापैकी चौकोनी आकृत्या पहा. त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन 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 त्रिकोण चौकोन त्रिकोण असे 29 काढल्या. एकूण आकृत्या किती काढल्या 29. आणि त्याचे कोण मोजले, सगळ्या आकृत्यांचे कोण मोजले. त्रिकोणाला किती कोण असतात, त्रिकोणाला 3, चौकोनाला 4. सगळे कोण मोजले तेव्हा 100 झाले. तर त्रिकोण किती आणि चौकोन किती आपल्याला इथं विचारले. चौकोन किती. आता पहा बरं, अशा पद्धतीनं करायचं पहा की आपल्याला त्रिकोणाचे 3 कोण दिसतात आणि चौकोनाचे पण 4 दिसतात, पण आपल्याला 3च दिसतात म्हणायचे, एक कोण दिसत नाही म्हणायचे. हे सगळ्यांचे किती कोण दिसतील, प्रत्येकाचे 3 3 3. 29 आकृत्या आहे, 29 आकृत्या, प्रत्येक आकृतीचे 3 3 कोण दिसले तर किती दिसतील कोण 29 त्रिक 87 दिसणार नाही कुणाचे कोण. चौकोनाचे किती कोण दिसत नव्हते आपल्याला, एक. मग 87 झाले. मग एकूण कोण 100 आहे, त्यातनं दिसणारे 87 वजा केले तर राहिले किती 13 हे चौकोन आहे. कारण चौकोनाला पाठीमागे एक जो कोण आहे तो दिसत नव्हता आपल्याला, तर न दिसणारा चौकोनाचा एक एक कोण, म्हणजे न दिसणारे राहील. दिसणारे सगळे 3 3 3 3 घेतल्या. 29 आपलं 29 त्रिक 87. चौकोनाचे 4 असले तर आपल्याला दिसतात 3च म्हणायचे, त्रिकोणाचे 3 दिसतात. 29 आकृत्याचे 3 3 3 3 दिसले, 29 त्रिक 87 कोण दिसतील. मग दिसत नव्हता एक कोण, चौकोनाचा किती कोण दिसत नव्हते, एकच दिसत नव्हते. एकूण कोण 100 आहे, त्यातनं दिसणारे 87 वजा केले तर हे 13 आले. हे एक एक कोण असणार न दिसणारे ना कोण, हे चौकोन. हे चौकोन 13 आहे. याचा ताळा करून बघूया. मग एकूण आकृत्या किती आहेत रे 29. त्यातलं चौकोन किती आले 13. मग त्रिकोण किती असतील 29 मधनं 13 गेले 16. मग बघा बरं याच्या कोणाची बेरीज करून 13 चौकोनाचे कोण किती होतील एकूण. एका चौकोनाला 4 कोण, 13 कोणात 13 त्रिकोणाचे 13 गुणिले 4 52. आणि त्रिकोणाला किती कोण असतात, एका त्रिकोणाला कोण किती 16. त्रिकोणाचे कोण किती झाले 16 गुणिले 3 48. सगळे कोण किती झाले बघा बरं 100. आणि आकृत्या किती झाल्या 13 चौकोन आणि 16 त्रिकोण 29. आलं का लक्षात. हे अवघड आहे, फक्त अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न 39 झालेला आहे आपला. 40 41 झाला, 42 झाला, 43 44 झाला, 45. सारा शरयूपेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. सारा आणि शरयू यातली लहान आहे सारा, मोठी कोणाली शरयू. सारा शरयूपेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. आणि दोघींची बेरीज 44 दिलेली आहे. या दोघींची बेरीज 44 आहे. जेव्हा 2 संख्येची बेरीज दिलेली असते आणि त्याच्यातला फरक दिलेला असतो, तेव्हा मोठी संख्या काढायची असेल तर बेरीज अधिक फरक भागिले 2. लहान संख्या काढायची असेल तर बेरीज वजा फरक भागिले 2.
आपल्याला कोणाचं विचारलंय? शरीर. तुम्ही शरीर लहान आहे का मोठी आहे? मोठी. मग इथं कसं काढा? 44 अधिक त्यांच्यातला फरक किती आहे? 8. 44 अधिक 8 भागिले 2. 2 ने लावायचं का संक्षिप्त करू का? जाते की 2 ने 8 ला बेरीज करायची अगोदर. 44 नाही 52 भागिले 2 बे दुने 4 5 4 गेले 1 राहिला 1 12 बेस 12 म्हणजे किती? शरीरचं वय 26. आणि जर 6चं विचारलं असतं तर 44 वजा 8 म्हणजे 2 सेकंड बेरीज वजा फरक भागिले 2. 44 मधनं 8 गेले 14 मधनं 8 गेले 6 राहिले. आता 18 गेले 36 भागिले 2 बे 1 के बे 8 की 16 ही 6 शलयू. बघा दोघांची बेरीज येते का? 44 येते. त्याच्यातला फरक 8 वर्षाचा येतो का? ओके. चला पुढे. संतोषच्या पुढे 4 मुले सोडून. संतोष आहे. संतोषच्या पुढे 4 मुले सोडून 11 मुले उभी आहे. संतोषच्या मागे 7 मुले सोडून 15 मुले उभी आहेत. तर त्या रांगेत एकटी मुली. रचना करायची ते माळवे वळा करायचं नाही. हा जोडीदार तू आरुष चुक्या आरोपणा करायचा नाही. संतोष काय म्हणते पा? संतोषच्या पुढे 4 मुलं सोडून 4 सोडायचे पुढे 11 मुली. 4 सोडून 11 म्हणजे पुढे झाली किती रे पोरं? 4 सोडून 11 म्हणजे 4 आणि 11 म्हणजे किती झाली? 15 झाली. आणि मागे 7 मुलं सोडून 15 मुलं. मागे किती झाली? याच्या पुढे झाली 15 आणि मागे झाली 22. रांगेत मुलं किती? 22 आणि 15 आणि संतोषे रांगेत मुले आणि पाण्याच्या प्रतिबिंबाचं झालंय आपलं 50 51 झाला. 52 झाला. 53वा प्रश्न. एका स्त्रीची ओळख करून देताना वामनराव म्हणाले. वामनराव काय म्हणतात स्त्रीची ओळख करून देताना? हिचा नवरा. स्त्री आहे. स्त्री दाखवताना गोलात दाखवायची आणि पुरुष दाखवताना चौकोना. या स्त्रीचा नवरा ही स्त्री आहे. या स्त्रीचा नवरा माझ्या सासूचा नातू आहे. ही जी स्त्री आहे या स्त्रीचा नवरा. या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं आहे. या स्त्रीचा नवरा हे वामनराव दाखवते इकडे बाजूला. वामनराव हे वामनराव काय म्हणतात? या स्त्रीचा नवरा आहे तो माझ्या सासूचा. यांची सासू म्हणजे कोण? यांच्या बायकोची आई. यांच्या बायकोची आई आहे. सासूचा नातू आहे. नातू म्हणजे काय? नातू म्हणजे मुलाचा मुलगा. इथं मुलगाच नाहीये सासूचा. मुलगी आहे ना. मुलीचा मुलगा तो काय असतो? म्हणजे या सासूची ही कोण झाली? आणि या मुलीचा मुलगा. हा जो आहे हे जे दाखवलेली होती मुलगी म्हणजे बा इकडे घेतो आता चित्र म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. या बाईकडं बघून वामनराव काय म्हणाले की या स्त्रीचा नवरा माझ्या सासूचा म्हणजे माझ्या बायकोची आई. ती माझी सासू
या सासूचा नातू आहे, म्हणजे या सासूची ही मुलगी आणि मुलीचा हा कोण मुलगा, म्हणजे या बायकोचा मुलगा म्हणजे वामनरावचा कोण झाला मुलगा. हा मुलगा त्या स्त्रीचा नवरा वामनरावचा कोण, या स्त्रीचा नवरा हा वामनरावचा कोण मुलगा, या बायकोचा हा मुलगा कोण मुलगा. आणि मग ही मुलगी कोण, ही जी स्त्री आहे ती मुलाची बायको म्हणजे कोणी सून. तर काय येणार आहे सून. पुन्हा समजून घ्या, हे दिसतंय खूप सोपं. घरचं नातं तुम्ही जर आणलं ना तर हे लगेच कळतं. तुमच्या घरचं नातं नाही, आपल्या घरचं. ही पहा, आता तुमचं नातं आणायला काय तुमचं काही लग्न झालेलं नाही, त्यामुळे त्याला बनले आहे होते. आता पप्पाचं घ्यायचं म्हणलं तर पप्पाची सासू तुमच्या लक्षात येईल, त्याच्या पुढलं नाही. तर याच्यामध्ये आजी आहे, मुलगा आहे, नातू पण आहे. आता तुमचं लग्न झालंय असं म्हणा, असं समजायचं रे. ओके, तुझी बायको रेवणच्या बायकोकडे गोष्टी दाखवू नाही गेलाय. रेवणचे पप्पा काय म्हणाले, ही जी स्त्री आहे ना ही माझ्या सासूच्या नात, या मुली या स्त्रीचा म्हणजे याच्या बायकोकडे बोलला करून काय म्हणाले, या स्त्रीचा नवरा आहे ना तो माझ्या सासूचा नातू. म्हणजे आता हा नातू कोणाचा होईल, वडिलांच्या आईचा होईल किंवा आईच्या आईचा नातू होईल. दोन प्रकारे नातू असता तुम्ही, वडिलांच्या आईचा तुम्ही नातू असता किंवा मम्मीच्या वडिलांचा किंवा मम्मीच्या आईचा पण तुम्ही नातू असता. कारण सासू घेतली म्हणून तर सासरा घेऊन नाही चालणार, वडिलांचे वडील किंवा वडिलांची आईचे वडील घेऊन चालणार नाही. सासू म्हणजे याच्या बायकोकडे बोल दाखवू नये. कारण याचे पप्पा काय म्हणाले की हिचा नवरा हा माझ्या सासूचा नातू आहे. माझी सासू म्हणजे त्याच्या आईची आई, रेवणच्या आईची आई म्हणजे त्याची आजी झाली. आजीचा हा नातू आहे का नातू आहे. मग याची बायको याच्या पप्पाची कोण, याची बायको याच्या मम्मीची कोण सून. तर या पद्धतीला इथं पुन्हा यायला समजून घ्या. या स्त्रीकडे बोट जाऊन वामनराव काय म्हणाले की या स्त्रीचा नवरा आहे तो माझ्या सासूचा म्हणजे माझ्या बायकोच्या आईचा नातू आहे. म्हणजे आई यांची वामनरावची सासू म्हणजे त्यांच्या बायकोची आई, या आईची ही मुलगी, मुलीचा हा मुलगा म्हणजे नातू झाला. ओके, पुढे 54वा प्रश्न पहा. 54, 55, 56 फळ्यावरती येत आहे, 57 फळ्यावरती येत आहे, 58 हो 58 पहा. एखाद्या 2 अंकीय संख्येतून तिच्या अंकाची बेरीज वजा केल्यास येणाऱ्या उत्तराला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल. पहा प्रश्न क्रमांक 58. 2 अंकी कोणतीही संख्या घ्या, वेगवेगळ्या 4 संख्या घेऊन, एकच घेऊन चालणार नाही. काय करायचं, एक संख्या घ्यायची, त्या संख्येतनं त्या संख्येच्या अंकांची बेरीज वजा करायची. सांगा कोणती घेता संख्या, 11. 11 मधनं त्या संख्येतील अंकांची बेरीज किती येते वजा करा. काय आलं उत्तर 9. बोला ध्रुव 87. त्यामधील अंकांची बेरीज 15. 87 मधनं 15 वजा करा 72. चला अजून 2 घ्यायचे. तर हा बोला 72 मधल्या अंकांची बेरीज 9. काय संख्या
63. अजून एक 55. 55 मधल्या अंकाची बेरीज 10 त्यातनं वजा करा काय येते 25. आता या सगळ्या संख्यांना अशी एकमेव संख्या आहे की ज्याने सगळ्या संख्यांना बांध जाते. कोणती आहे 9. पण हे म्हणजे 4 5 7 9. 4 5 7 9. 4 ने तर कोणाला फक्त 72 ला जातो. 5 ने बघितलं तर फक्त 45 ला जातो. 7 ने बघितलं तर फक्त 63 ला जातो. 9 ने बघितलं तर यालाही जातोय यालाही जातोय यालाही जातोय यालाही जातोय. जे दिलेली संख्या 2 अंकी घ्या 1 अंकी म्हणेल एखादा तर 5 मधनं 5 गेले 2 अंकी संख्येतनं ती संख्या ज्या अंकापासून बनली त्या अंकाची बेरीज वजा केली तर जी वजाबाकी येते त्या संख्येला फक्त आणि फक्त 9 नेच भाग जातो. 9च्या पट्टीमध्ये असते 3 अंकी पण येत आहे बघा. 59वा प्रश्न पहा. 5 पेन्सिल आणि 8 खोड रबर यांची किंमत 67 रुपये. बाजारामध्ये 5 पेन्सिल आणि 8 खोड रबर आणायला गेली. तिला पेन्सिल आणि खोड रबर आवडले म्हणून तिनं 5 पेन्सिल 8 खोड रबर आणले. तिनं आल्या लगेच वर्गात प्रेरणाला दाखवले म्हणजे बघ मी 5 पेन्सिल 8 खोड रबर आणले. तुम्ही केवढ्याला आणले म्हणजे 67 रुपयाला. 5 पेन्सिल 8 खोड रबर 67 रुपयाला. तिनं बघितले तिला आवडले. ती पण पप्पाच्या मागे लागली म्हणली पप्पा मला पण पेन्सिल खोड रबर पाहिजे. ती भर गेली मला कुठल्या दुकानात आणली ती बाबा म्हणली गोऱ्याच्या दुकानात आणली. गोऱ्याच्या दुकानामध्ये ती पण गेली. तिला पण ते खोड रबर आवडले होते पेन्सिल आवडली होती मग तिनं काय केलं 9 पेन्सिल काय केलं 9 पेन्सिल आणि 6 खोड रबर घेतले. तिचे किती पैसे गेले 87 रुपये. तर 1 पेन्सिल आणि 1 खोड रबरची किंमत किती. गोरे तुझ्या दुकानात आणले मला सांग 1 पेन्सिल 1 खोड रबरची दुकान कुठे म्हणलं तुला माहिती पाहिजे ना. तर इथं काय करायचंय पहा. मग हिनं काय केलं श्रीनीनं 5 पेन्सिल 8 रबर आणले होते खोड रबर 67 रुपये गेले होते. प्रेरणाला आवडलं प्रेरणा पण दुकानात गेली तिनं 9 पेन्सिल 6 रबर आणले तिचे 87 रुपये गेले. मी दोघांचे एकत्र केले दोघींनी मिळून काय केलं रे सांगा किती पेन्सिली घेतल्या 14 पेन्सिली घेतल्या. खोड रबर किती घेतले 14 खोड रबर आणि याची किंमत एकूण किती गेली दोघींची 14 8 14 ने 50. कोण वळवळा करते मग कशीच बघितलं तुम्ही जरा दिसून असं जरा बस 14 दोघी मिळून 14 पेन्सिल 14 खोड रबर आलेला दोघींचे मिळून 154 रुपये. मी इथं काय करायचं या संपूर्ण समीकरणाला 14 ने भागायचं सगळ्याला. पेन्सिलीला 14 ने भागलं किती उत्तर येईल 1 पेन्सिल. खोड रबरला पण 14 ने भागलं 1 खोड रबर आणि 154 ला पण 14 ने भागलं 14 1 14 14. उत्तर काय आलं 1 पेन्सिल आणि 1 खोड रबरची किंमत 11 रुपये. याच्यावरून जर तुम्हाला पेन्सिलीची किंमत काढायची असेल तर ही किंमत तुम्हाला एका समीकरणात घालावी लागेल. जी 1 पेन्सिल आणि 1 खोड रबरची किंमत 11 रुपये मग 5 पेन्सिल 5 खोड रबरची किंमत किती होईल 5 पेन्सिली याची 5 पट 5 पेन्सिली आणि 5 खोड रबर याची किंमत 55 रुपये. आणि 5 पेन्सिली 8 रबरच्या किमतीत वजा केली 5 पेन्सिली 8 रबर
याच्यामधनं 67 रुपये गेले होते. 8 पेन्सिली 5 पेन्सिली 8 रबर किंमत 67. त्यातलं 5 पेन्सिल 5 रबरची 55 वजा केले. 5 पेन्सिल तर 5 पेन्सिल गेले 0 राहिले. 8 रबर मधनं 5 रबर गेले 3 रबर. 67 मध्ये 55 गेले 12. 3 रबरची किंमत खोड रबरची किंमत 12 आणि 1 खोड रबरची किंमत 12 भागिले 3 4 रुपये. एका रबरची किंमत तुम्हाला 4 रुपये आली. खोड रबर नुसता रबर नाही, खोड रबरची 4 रुपये आली. मग एक पेन्सिल एक खोड रबर 11 रुपयाला, एक रबर आला 4 रुपयाला. एका पेन्सिलची किंमत 11 आणि 4 तिकडे गेले वजा 11 4 गेले 7. एका पेन्सिलीची किंमत 7 रुपये. असं दोन्ही पण तुम्हाला काढता येतं. याच्यासाठी फक्त विचार करावा लागतो. उपाय एक पेन्सिल 7 रुपयाला, 5 पेन्सिलीचे 7 5 35. एक खोड रबर 4 रुपयाला, 8 खोड रबर 4 4 32. 35 आणि 32 67 येते. या पद्धतीनं व्यवस्थित समजून घ्या. प्रत्येक प्रश्न आपल्याला व्यवस्थित कळेल. चला पुढे 60वा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 60. 4 44 444 4444 याप्रमाणे 6 वेळा संख्या मांडून त्याची बेरीज केली तर बेरजेच्या उत्तरातील सर्व अंकांची बेरीज किती? 5 4 44 444 4444 4 झाल्या 5 करायचे 44,444 4,44,444 या 6 संख्या झाल्या आणि याची बेरीज करायची. त्याच्यातल्या बेरीज येते त्याच्या सगळ्या अंकाची बेरीज 6 वेळा 4 आला 6 24 4 4 8 11 16 24 4 2 इथं 4 5 वेळा आला 4 4 8 11 16 24 2 22 आणि 2 इथं 4 4 वेळा आला 4 4 8 11 16 आणि 2 18 8 इथे 4 3 वेळा आला 4 3 12 आणि 13 3 इथे 4 2 वेळा 4 2 8 1 9 आणि इथं 4 आणि या सगळ्या अंकाची बेरीज 9 4 13 3 16 8 24 2 26 4 30 असं मांडणी करावं लागेल. हुशार मुलगा मांडत बसणार नाही. तो फक्त एकदा दोनदा मांडेल तोला लक्षात येईल. अरे आपल्याला बेरीज करायची आहे. एकक स्थानी 4 किती वेळा येणार आहे? एकक स्थानी 4 किती वेळा येणार आहे? 6 वेळा. दशक स्थानी 4 किती वेळा येणार आहे? 5 वेळा. शतक स्थानी 4 वेळा. हजार स्थानी 4 3 वेळा. दशहजार स्थानी 4 2 वेळा. लखा दक्षता निस्ता 4. तो बेरीज कशी करेल पहा. एकक स्थानी 4 6 वेळा येतो म्हणजे 6 चोक 24 4 हच्चाली 2. दशक स्थानी 4 5 वेळा म्हणजे 5 चोक हातचे 2 22 2 हच्चाली 2. शतक स्थानी 4 वेळा म्हणजे 4 चोक 16 हातचे 2 1808 हच्चाली. हजार स्थानी 4 3 वेळा म्हणजे 4 त्रिक 12 हातचा 1 1303 हच्चाली. दशहजार स्थानी 4 2 वेळा 4 2 8 हातचा 1 9 आणि लक्ष स्थानी 4 1 वेळा म्हणजे ते 4. अशा पद्धतीने तो डायरेक्ट उत्तर काढेल संख्या न मांडता आणि त्याची बेरीज येते ती बेरीज करेल. पुढे पाहू 61वा प्रश्न. 21 22 23 24 25 5 21 22 23 24 25 26 27 28 29 30 पर्यंत. या संख्या मालिकेत काय म्हणजे खालील संख्या मालिकेत 3 ने भाग जाणाऱ्या मोठ्या संख्येतून 3 ने भाग जाणारी लहान विषम संख्या वजा केल्यास उत्तर
तीन ने भाग जाणारी मोठी संख्या कोणती रे? तीन. यात तीन ने भाग जाणारी लहान विषम, तीन ने भाग जाणारी 21. लहान आहे का? आहे. विषम आहे का? आहे. तर विषम नाही का? मग तीन ने भाग जाणारी मोठी संख्या 30 आहे, त्यातलं तीन ने भाग जाणारी लहान विषम संख्या 21. यांची याची वजाबाकी केली तर उत्तर काय येईल? 9. कमल नयन या शब्दातील अक्षरापासून कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? प्रश्न क्रमांक 62. कमल नयन या शब्दातील अक्षरापासून कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? मनन म्हणतोय का? मनन मनन म्हणतोय. नयन नयन म्हणतोय का? तिसरा कमळ कमल बने कमळ नाही. कमल कोणता म्हणत नाही? कशी मला म्हणत तुला नाही म्हणते कोणतं म्हणलं? कमळ हा बनत नाही, बाकी सगळे बनताय. अजून कोणता प्रश्न आहे का की तो फळ्यावरती घेणं गरजेचं आहे? 66 प्रश्न फळ्यावरती घेणं गरजेचं आहे. 66वा प्रश्न पहा. हा घेऊ आता फळ्यावरचे सगळे घेऊया आणि नंतर स्क्रीनवरचे घेऊया. थोडस मागे पुढे होईल व पर्याय नाही. पिवळा हिरवा लाल बघा 66वा प्रश्न आहे. पिवळा हिरवा लाल कोण बोलते? निळा केशरी जांभळा. निळा केशरी जांभळा या रंगाचे 125 म्हणजे किती? 125 दिले एका पुढे. पण पिवळा नंतर हिरवा नंतर लाल नंतर निळा नंतर केशरी नंतर जांभळा नंतर पुन्हा पिवळा हिरवा अशा पद्धतीने 125 दिवे लावले तर त्या माळेतील 110 क्रमांकाचा दिव्याचा रंग कोणता? किती? 1 2 3 4 5 6 नंबर घ्या. 1 2 3 4 5 6 पुन्हा दिले तर काय होईल? 7 8 9 10 11 12. इथं किती पाडा तयार होतोय? 7. 110 नंबरचा काढायचा. 110च्या जवळची 6 ने भाग जाणारी संख्या कोणती? 96 97 97 108 नंबरचा दिवा कोणता येणार? 109 नंबरचा 110 नंबरचा 110 नंबरचा दिवा कोणता येईल? हिरव्या रंगाचा. त्यामुळे इथं आपल्याला या पद्धतीने हे सोडवावं लागेल. त्यामध्ये 65वा प्रश्न लावून गेला का? 65वा प्रश्न हा 65वा प्रश्न सोपा दिसतो तेवढा नाही. हा फसवा प्रश्न आहे. तुम्हाला फसवणार आहे, मार्ग घालवणार आहे. या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत असं विचारलेलं आहे. सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे? इथं काय पद्धत आहे आपली? आकाराला नंबर द्यायचे. 1 2 3 4 5. चला सिंगल नंबरचे सांगा. सिंगल डिजिटचे 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे. किती झाले? 5. डबल डिजिटचे दोघांचा मिळून 1 2 चा बनतोय. 2 3 चा बनतोय का? नाही. 3 4 चा 4 5 चा 5 1 चा किती झाले? 3. तिघांचा बनतो का? तिघांचा कोणता? तिघांचा 3 4 5 चा किती बनताय? 1.
चौघांचा बनतोय का? हो हो कसा? 2 3 4 2 3 4 5 हा हा 2 3 4 5 चौघांचा बनतोय 2 3 4 5 एकच बनतोय 5 जणांचा 1 2 3 1 4 2 3 4 5 आणि एक बनतोय एकूण किती झाले? 5 3 8 9 10 11 त्रिकोण बनतात या किती त्रिकोण बनतायत? 11. पुढचा प्रश्न पहा एल एम एन एम एल एन एल एल एम या तीन अंकी तीन संख्यांच्या बेरजेस कोणत्या संख्येने भाग जाईल? हा देखील प्रश्न खूप फसवाय. तुम्हाला वाटेल ती किंमत द्या. काय इथे एल ची किंमत माना. काय तुम्हाला मानायची किंमत? एल यम आणि यम तुम्हाला मानायला पाहिजे ती किंमत घेऊ शकता. एकच घ्यायची नाही. एल ची वेगळी, एम ची वेगळी, एन ची वेगळी. काय घ्यायची बोला? याला मी घेते 1 नंबर, याला 2, याला 3. आता मला काय सांगितलंय? एल एम एल एम एन एल एम एल एम यांच्या बेरजेला किती मिळाला? आता एल एम एल म्हणजे काय? एल म्हणजे किती आहे? एल म्हणजे 1, एम म्हणजे 2 आणि एन म्हणजे 3. आता बोला एम एम एन एल एम म्हणजे 2, एन म्हणजे एल म्हणजे 3, एन एल एम एन म्हणजे 3, एल म्हणजे 1, एम म्हणजे 2. याच्या बेरीज तुम्हाला वाटलं 1 2 3 4 मला 3 4 5 घ्यायचे. एखादा म्हणे मला 0 1 2 घ्यायचे. एखादा म्हणे मला 7 8 9 घ्यायचे. चालेल. तुम्ही एकच अंकी घ्या, 2 अंकी घेऊ नका. मग संख्या खूप मोठ्या होती. याची बेरीज किती येते सांगा? 3 4 2 6 3 5 1 6 3 5 1 6. तुमची वेगळी वेगळी बेरीज. अंक वेगळे वेगळे घेतले तर बेरजा वेगळ्या वेगळ्या येतील. पण याला भाग जाणारी संख्या कोणती? पर्याय पहा 28 29 35 आणि 37. याला फक्त आणि फक्त 37 ने भाग जातो. 666 ला बघा 37 ने भाग झालेला 37 31 37. 16 चं 7 गेले 9 राहिले. 7 ने 4 गेले 2 राहिले. वरनं 6 घेतले. 37 8 साठी 56 चले 5 8 चे 24 आणि 5 29. कोणतेही अंक घेतले तर त्याला भाग घालून बघायचं फक्त आणि फक्त 37 ने भाग जातो. दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 68वा प्रश्न पहा. 2 अंकी एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 12 येते तर त्या संख्येची अंकाची आदला बदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 36 ने लहान आहे तर ती मूळ संख्या कोणती? पहा 68वा प्रश्न बुद्धिमत्तेचा अवघड आहे पेपर. 2 अंकी संख्या अशी घ्या की त्याच्या अंकाची बेरीज येते. असं सांगावं कोणकोणत्या संख्या अंकाची बेरीज 12 येईल अशा 2 अंकी संख्या? 84 84 75 75 93 उलटे केले तरी 39 48 57 66 48 उलटे केले की हे 84 उलटे केले की 48 होते. 75 उलटे केले की 57 होते. 39 उलटे केले की 93 होते. हे 3 बसलं 3 4 5 6 7 40 घेतले की यांच्या अंकांची बेरीज केली तर 12 येते.
त्या अंकांची बेरीज देतं 12 येते, अशी 2 अंकी संख्या आहे. त्यातून 4 काढल्या तुम्ही, याच्यापेक्षा वाढून 39 होऊ शकते, 57 होऊ शकते, 48 होऊ शकते. आणि त्यांची आदला बदल करून येणारी संख्या, त्याच्या आदला बदल करून काय होईल? 48. याच्यामधला फरक किती येतोय? 84 मधला 48 गेले 36 येतो. 75 मधल्या अंकाची आदला बदल केली, याच्यामधला फरक किती येतोय? 18 येतोय. बरं, कशाच्या पोटी तो समजून घ्या. 93 मधल्या अंकाची आदला बदल केली 39, फरक किती येतोय? 56. 66 मधल्या अंकाची आदला बदल केली 66. बरं, याच्यामधला फरक त्यांनी सांगितले, आदला बदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 36 ने लहान. याची संख्या काय येणार आहे? 84. हे तुम्हाला कसं ओळखायचं? तर त्यांनी फरक किती सांगितला होता? 36. आणि हा फरक 9च्या पटीत असतो, म्हणून याला भागायचं 9 ने. किती येणार आहे? 4. 4चा फरक असणारी संख्या. 2 अंकामधला फरक किती पाहिजे? 4. बघा इथं 84 मध्ये अंकाचा मधला फरक किती आहे? 4. या दोघांमधला फरक. इथं फरक 4 आहे का? इथं 4 आहे का? इथं फरक 4 आहे का? डायरेक्ट तुम्ही 4 फरक असणारी संख्या म्हणजे 48 आणि 84. याची मोठी संख्या 84, लहान संख्या 48. हा प्रश्न 68 होता. आता पुढचा प्रश्न काय? 69. 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. 16 खांब अंतर 480 मीटर. तर 4थ्या आणि 8व्या खांबातलं, 4थ्या आणि 8व्या खांबातील अंतर. आता मला सांगा 16 खांब आहे, 2 खांब, त्याच्यामधल्या अंतराचे किती भाग होतात? 3 खांब, याच्यामध्ये भाग किती होतात? 2. 4 खांब, अंतराचे भाग किती होतात? 3. 16 खांब, भाग किती होतील? 16 खांब बरोबर 15 भाग होतील. आणि 2 खांबातलं अंतर काढायचं असेल तर खांबाने नाही भागायचं, त्याचे किती भाग होतात त्या भागाने भागायचं. इथं सूत्र काय आहे? 2 खांबातील अंतर, 2 खांबातील अंतर बरोबर एकूण अंतर भागिले एकूण भाग. खांब नाही, एकूण खांब नाही, भागिले भाग. एकूण अंतर किती आहे? 480. 16 खांबातले भाग अंतर किती भाग होतील? 16 ने भागायचं का 15 ने भागायचं? 15 भाग होतात. 15 × 4 निघाले 15 × 3. 2 खांबातले अंतर किती आहे? शांतपणे लक्षात घ्या. 2 खांबातील अंतर किती आहे? 32 मीटर. मग 4थ्या आणि 8वा, 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा. 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा यातलं अंतर विचारलं. हे किती अंतर आहे? 32. हे 32, हे 32, हे 32. किती भाग झाले? 4. 32 गुणिले 4 28. 4 गुणिले 8 128 मीटर. पर्याय क्रमांक 2 येणार आहे. एका सांकेतिक भाषेत 17वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत दरड
गरड 69 प्रश्न आहे. गरड तार त्रिकोण गोल गवत गवत हा शब्द षटकोन चौकोन चौकोनात अधिकचं चिन्ह तर त्या लिपीत गडद कसा लिहिला जाईल. एका अक्षरांचा अंकाचा क्रम या दोन्ही सारखं काय आहे का रे नाही. त्या अक्षरांचा अंकाचा क्रम सारखा आहे. ड ला स्टार ड ला त्रिकोण ड ला गोल ग ला षटकोन ग ला चौकोन ट ला चौकोनात आहे. मग ग ला काय लिहा ग ला डला गोल डला गडद असा दिला जाईल. काही बाकीचे प्रश्न आपण स्क्रीनला घेऊया. ओके स्क्रीन उत्तर सांगायची जमतात का आपल्याला. बाकीचे उद्योग बंद कर. मी उद्या तुम्हाला सगळ्यांना मी लांब लांब बसवे. आपण बसलोय कशासाठी ते बघ. गटात न बसणारे अश्विन कार्तिक अग्रहायण कोणता बसणार नाही गटात. न बसणार पण पाहिजे. पौष ज्येष्ठ वैशाख अजून मोठं कर. हे दिसलं नाही पाहिजे पर्याय देखील. यातलं कुठलं अश्विन कार्तिक अग्रहायण काय यांच्यामध्ये सारखेपणा. 3 दिवसाचे महिने. पहिला चैत्र 30चा कमी 31चा असतो. वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद 31चे आणि भाद्रपदच्या नंतर अश्विन कार्तिक मार्गशीर्षचं दुसरं नाव अग्रहायण. पौष माघ फाल्गुन. पौष हा येणारे 30चा. माघ फाल्गुन 30चा आहे का. माघ फाल्गुन नाही. चैत्र मध्ये सोडला 30 31चा तर वैशाख 31चा ज्येष्ठ 31चा अश्विन चैत्र वैशाख ज्येष्ठ अश्विन कार्तिक चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद हे सगळे 31चे. वैशाख ज्येष्ठ आणि भाद्रपद 31चा आहे. फक्त पौष तेवढा 30चा आहे. पुढे दूध खवा पनीर का श्रीखंड आम्हाला काय माहित नाहीये. अभ्यासाच्या नावाने बोंब आहे. तर हे सगळे दुधाचे पदार्थ आहे. दुधापासून खवा बनवला जातो. दुधापासून पनीर बनवलं जातं. दुधापासून ताक बनवलं जातं. दही बनवलं जातं. श्रीखंड बनवलं जातं. चक्का बनवला जातो. दही जेव्हा विरंजन टाकून दही दूध जेव्हा विरंजन टाकतात तेव्हा त्याचं दही बनतं. हे दही एका फडक्यात बांधून ठेवलं त्याचं पाणी काढून टाकलं की तयार होतो. त्याला चक्का म्हणतात. या चक्क्यामध्ये साखर आणि अजून सेंटचं म्हणजे आम्रखंड आंब्याचा हे टाकलं की आम्रखंड बनतं. केवळ साखर आणि काही सेंट टाकले की श्रीखंड बनतं. तर दुधापासून बनणारे पदार्थ आहे त्यामुळे चक्का येईल. श्रीखंड असेल तर श्रीखंड येईल. नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमी हे सगळे श्रावण महिन्यातले गोरे उभारा. नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमी हे सगळे श्रावण महिन्यातले सण आहेत. मग श्रावण महिन्यामध्ये यातला येणारा कोणता आहे बैल पोळा. आपल्याकडे आषाढी पोळा असतो आषाढामधला. तर नदीच्या पलीकडे काही भागामध्ये श्रावणी पोळा बैल पोळा त्याला म्हणतात. पवन अनिल मारुत हे सगळे वाऱ्याचे समानार्थी शब्द आहे. वाऱ्याला समानार्थी शब्द आहे समीर. कुठला 58 झाला 59 झाला 60 झाला
61 झाला, 62 झाला, 63 नाही झाला. आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नाच्या उत्तराचे पर्याय निवडा. या गोलामध्ये शिक्षक आहे, या गोलामध्ये शिल्पकार आहे, या गोलामध्ये चित्रकार आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलाय पहा. शिक्षक हे चित्रकार आहे पण शिल्पकार नाही असे कोणत्या अक्षरांनी दाखवले. शिक्षक आहे, चित्रकार पण आहे पण शिल्पकार नको. शिल्पकाराचा गोल संपूर्ण झाकून टाकायचा. हा सगळा शिक्षक पण आहे आणि चित्रकार पण आहे. तिथे फक्त आणि फक्त शिक्षक आहे, या ठिकाणी फक्त आणि फक्त चित्रकार आहे. आपल्याला शिक्षक पण पाहिजे तर चित्रकार पण पाहिजे. ते कोणते येतील ब या अक्षराने दाखवलेले आहे. पुढचा प्रश्न, चित्रकार नसलेले शिल्पकार शिक्षक. चित्रकार नाही, चित्रकार नको, चित्रकार सगळे झाकून टाकायचे. चित्रकार नसणारे शिल्पकार शिक्षक. हे शिल्पकार पण आहे आणि शिक्षक पण आहेत. असे कोणते आहेत या अक्षराने दाखवलेले आहे. शेजाराकृती त्रिकोण झालेला आहे. पुढे काय झालाय, हा झालाय खांबाचा झालाय, सांकेतिक झालाय. 71 ते 75 श्रीनी पुढे लक्ष दे. मी मागच्या सारखं गोरेसारखा उभा करेल तुला. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तो संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी येणार आहे. तो लक्षात घेऊन उत्तराचे पर्याय निवडू. 24 ला 576 तर 28 ला काय होय ते बोला. 24 चा वर्ग 576 येतो, 28 चा वर्ग 784. पर्याय क्रमांक 4. करा. हिवाळा, हेमंत, शिशिर, उन्हाळा, वसंत आणि ग्रीष्म. इथं जर तुम्ही ते लिहिले महिने तर हे तुम्हाला नक्की लक्षात येईल. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उन्हाळा असतो तो वसंत आणि ग्रीष्म. वश हे शिवग्री. या ठिकाणी सगळे ते लिहिले की त्या वर्ष हे शिवग्री लिहिलं की तुम्हाला तिथं सगळं समजतं. पहा एक मिनिट, हा प्रश्न होत्या सगळा, मग नंतर स्क्रीनवर तुम्हाला हे पुन्हा समजून देतो त्यांचे ऋतू आणि उपऋतू कसे असतात ते. वैशाख अक्षय तृतीया, वैशाख महिन्यामध्ये येणार असेल अक्षय तृतीया आहे. तर माघ महिना, आता माघच महिना चालू आहे. माघ महिन्यामध्ये कोणता सण येतो, रथसप्तमी. झाली का परवा? रथ 7 दिवस उपास केले का मम्मीनं? रोज सकाळी सूर्याची ते रथ काढून पूजा करायची का? हा, मग तो रथसप्तमी माघ महिन्यामध्ये. माघ शुद्ध प्रथम पहिली तिथी असते त्याला काय म्हणतात? प्रतिपदा. माघ शुद्ध प्रतिपदेपासून माघ शुद्ध सप्तमी पर्यंत 7 दिवस सूर्याची पूजा केली जाते. 7व्या दिवशी रथसप्तमी सण साजरा केला जातो. त्या बारक्या मडक्यामध्ये दूध ठेवून ते ओतू घालवलं जातं. असा हा सण असतो. तर पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय आहे याचा अर्षातलं पर्याय क्रमांक 2. हा त्रिकोण आहे तो डावीकडे आहे, तो उजवीकडे येईल आणि उजवीकडे त्रिकोण आणि रेष त्याला तिरकी. इकडून तिरकी आहे ती अर्षात, इकडून तिरकी. पर्याय क्रमांक 2. म्हणजे राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाणा. दुसरं काय म्हणतात? हिरवे कबूतर. आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी हरियाणा, हिरवं कबूतर. ही शेकरू ही एक प्रकारची खार आहे. ही आपल्या नाशिक जवळच्या सह्याद्री पर्वतामध्ये ही आढळणारी शेकरू ही एक खार खार बघितली का? चाणी म्हणतो आपण त्याला, खारुताई. ही एवढी छोटीशी बघितली, पण इथली जी आहे ती खार खूप मोठ्या आकाराची असते आणि ती या झाडावर त्या झाडावरती उडत जाते.
तिला पंख नाहीये पण ती उडते. जेव्हा या झाडावरून त्या झाडावर उडी मारायची आहे, वरती जाते आणि असे पाय आपले ती पुढचा पाय आणि मागचा पाय असा पसरते. याच्यामध्ये तिचा पडदा असतो, हे कातड ताणलं जातं म्हणजे ते पंखासारखं होतं आणि मग हलवून ती पुढे पुढच्या झाडावरती जाते. वट वाघूळ नाही, वट वाघळासारखंच, हे वट वाघळासारखंच आहे. ती जेव्हा पाय आपसून घेते ना तेव्हा ते कातड दिसत नाही आपल्याला. ती जेव्हा या झाडावरून त्या झाडावर उडी मारते तेव्हा ते पाय असे सरळ ताणते. ताणल्यामुळे तिथं काय होतं, पडद्यासारखं तयार होतं. पडद्यासारखं झालं की दुसऱ्या झाडावर उडी मारते आणि त्या झाडावर उतरते, पुन्हा पाय आपसून घेते. नॉर्मल आपल्या खाली फक्त आकार खूप लांब नाही. ही काय उडणारी नाहीये, तो काय पक्षी नाहीये, उडणारा प्राणी आहे. तो फक्त महाराष्ट्रामध्ये आढळतो, म्हणून महाराष्ट्राचा तो राज्य प्राणी आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्या त्याला पुन्हा या. हा 72वा प्रश्न तेवढा स्क्रीन बंद कर. काय हिवाळा हेमंत शिशिर, तुम्हाला ऋतूबद्दल सांगायचं होतं, तर अशी आपल्याला जिज्ञासा राहिली पाहिजे की कोणता ऋतू कधी येतो का. आपण ऋतू आणि उपऋतू लक्षात ठेवले. वर्ष हे शिवणवी. आता यातला हा वसंत नाहीये, हा आहे. मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की पोरांना काय आवडतं, पावसात उड्या मारायला, रस्त्यात साठलेल्या पाण्याच्या डबक्यात उड्या मारायला आणि दुसऱ्याच्या अंगावर पाणी उडवायला. म्हणून हा तुम्ही लक्षात ठेवायचा. वर्षा हा शरद, हा आपल्याला अजिबात आवडत नाही. हा अजिबात आवडत नाही कारण आपल्याला इथे सुट्टी असते. सगळ्यांना आणि या ठिकाणी वर्षा आणि शरद हा असतो. हा पावसाळ्यानंतर हा येतो हिवाळा. इथे लक्षात ठेवताना पहा, वसंत आणि वसंत उन्हाळा खूप असतो. हा ग्रीष्म तर जाळून टाकतो आपल्याला, एवढी प्रचंड गरमी असते. हा उन्हाळा. नंतर येतो पावसाळा. वर्षा आणि शरद मध्ये, हेमंत आणि शिशिर मध्ये हुडहुडी भरते, थंडी असते. शिशिरामध्ये तर पानगळ झाडाची एवढी थंडीनं प्रचंड थंडी असते की झाडाची देखील पानं गळून टाकतात. एवढी शिशिरामध्ये थंडी जाम कडक असते. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा की ऋतू आणि त्यांचे मुख्य ऋतू आणि उपऋतू. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्याच्याला.